निवडणुकीतला उमेदवार उद्धव ठाकरे ठरवतील तर गोकुळ गीतेंचे विश्वासू नाना गामणे यांना फोन केला नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। नाना गामणे यांचा दावा मंत्री उदय सामंत यांनी फेटाळलाय। तर गोकुळ गीते यांचे विश्वासू असलेले नाना गामणे यांनी म्हटलेलं होतं आणि तो नाना गामणे यांचा दावा मंत्री उदय सामंत यांनी फेटाळलाय। तर गोकुळ गीते नाशिकमध्ये निवडून आलेले आहेत। नरेंद्र दराडे यांचा पराभव झालेला आहे। महायुतीचे ते उमेदवार होते। तर धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये गोंधळ झालाय। मतमोजणी केंद्रात जाऊन न दिल्यानं कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला। धाराशिवमध्ये बसवराज पाटील जे महायुतीचे उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये जाऊन न दिल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला। तर धाराशिवमध्ये बसवराज पाटील यांचा विजय झालाय। महायुतीचे ते उमेदवार। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाल्याचं काही काळ पाहायला मिळालं।